ख्रिश्चन धर्म 2000 वर्षापूर्वी सेंट थॉमस येशूचा एक शिष्य होता, तो केरळला आलेला आणि त्याच्यापासून ते आपल्या भारतामध्ये ख्रिश्चन धर्म पसरायला लागला. मी ख्रिश्चन का आहे ते मी तुम्हाला सांगू शकतो. ख्रिश्चन धर्मामध्ये एक छोटीशी गोष्ट सांगितली जाते की तुम्ही तुमच्या दुश्मनांसाठी प्रार्थना करा, तुमच्या दुश्मनाला माफ करा आणि तुमच्या दुश्मनाला प्रेम करा. खूप कठीण आहे. तुमच्यासाठी कोणी तुम्हाला त्रास देत आहे, तुम्हाला कोणी मारत आहे, तुम्हाला कोणी तुमचा प्रॉब्लेम क्रिएट करत आहे आणि तरी पण तुम्ही त्याला प्रार्थना करायचे, प्रेम करायचे, माफ करायचंय. ही गोष्ट मी येशू ख्रिस्ताकडून शिकला की तो क्रूसावरती होता, त्याच्या हातामध्ये खिळे ठोकलेले होते, पायामध्ये खिळे ठोकलेले होते, पूर्ण रक्त निघत होतं, रात्रभर त्याला मारलं होतं, तरी पण त्या क्रूसावरती तो काय बोलत होता, हे पिता ह्यांना माफ कर, ह्यांना कळत नाही काय करत आहे. आणि बुद्धांची पण हीच शिक्षा आहे ना, अहिंसा, दया, प्रेम. आज भारताला ती गरज आहे. दुसरी एक गोष्ट शिक्षण असं आहे की आपण सर्व एका शरीराचा हिस्सा आहोत. आपण सर्व इथे जिथे बसलेले आहे ते एका शरीराचा हिस्सा आहोत. डोळे बोलू शकतात का मला कानाची गरज नाही, तोंड बोलू शकते का मला डोळ्यांची गरज नाही, हात बोलू शकतात का मला पायांची गरज नाही. हर एक शरीराच्या हर एक पार्टला दुसऱ्याची गरज आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशाचा पण असंच आहे. हे सर्व धर्म, सर्व कास्ट, सर्व रिलिजन, सर्व एकाच शरीराचा हिस्सा आहे. आपण नाही बोलू शकत ह्याची मला गरज नाहीये, हा नको. तुम्ही विचार करा, तुमचं जर 4 दिवस पोट साफ झालं नाही तर तुमची काय अवस्था होईल. तुम्हाला मी किती चांगलं पौष्टिक आहार दिला खायसाठी, पण तुम्हाला 4 दिवस जर तुमचं पोट साफ झालं नाही तर तुम्हाला हॉस्पिटलला ऍडमिट करायला लागणार की नाही. त्याचप्रमाणे आपल्याला शरीराच्या हरेक हिस्सेची गरज आहे. त्याचप्रमाणे भारताच्या हरेक रिलिजन, हरेक जात, हरेक प्रांत यांची गरज आहे. आपण यांना नाही बोलू शकत. आणि गौतम बुद्ध आणि येशूचं एक कॉमन शिक्षण असं आहे की डू टू अदर्स व्हॉट यू वॉन्ट देम टू डू टू यू. तुम्ही दुसऱ्यांसाठी तेच करा जे तुम्हाला त्यांच्या थ्रू तुमच्यासाठी केलेलं हवं आहे. तुम्हाला जर त्यांच्याकडनं प्रेम, इज्जत, दया पाहिजे तर तुम्ही त्यांच्यावरती प्रेम, इज्जत, दया करा. तुम्ही हे नाही बोलू शकत मला हे नको पाहिजे, हा नको पाहिजे, ही जात नाही पाहिजे, हा रिलिजन नाही पाहिजे. आम्हाला सर्वांची गरज आहे. सो तुम्हाला जर भारत एक मजबूत राष्ट्र बनवायचं असेल, तुम्हाला भारत एक सक्सेसफुल राज्य बनवायचं असेल तर यू हॅव टू युनाइट. यू कॅनॉट say I don't want this person here. We want everybody. I want everybody. We have to love everybody. आम्ही सर्वांना प्रेम करणं खूप आवश्यक आहे. God bless you all. जय भीम. धन्यवाद, धन्यवाद सर.